हॅलो मन हे पहा तुमचं पार्टीचं लोकेशन अत्यंत इमानदार कुत्रे अत्यंत. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा व्लॉग आपण थेट शेतातून शूट करणार आहोत. हा आपला ऊस आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये ठिबक हातरलेलं आहे. जवळपास 1 महिन्याखाली ऊस केलेला आहे आपला, आणि गेल्या वर्षी लावलेला ऊस आहे हा. सोबत आपण ऊस गेल्यानंतर याची कटिंग केली आणि साईड बाय साईड हरभरे पण पेरलेले आहेत. 1 महिन्यापूर्वीचा ऊस आहे हा. तर तुम्ही सांगा मित्रांनो, कसा ऊस वाटतो ते हा. हे बोर आहे आपलं, त्याला चांगलं पाणी, उत्तम पाणी या बोरला. आणि ही समोर आपली विहीर आहे. चला तर मी तुम्हाला विहीर दाखवतो. आपली विहीर एक 15 वर्षापूर्वी केलेली आहे आमच्या आजोबांनी. जवळपास 70 फूट खाली खोल विहीर आहे आपली. तुम्ही पाहू शकता. आता सध्याला पाणी आलेलं आहे वर. असं आपल्या पाय बघून घ्या. आणि हे रामफळाचं झाड आहे, पाहू शकता किती रामफळ लागले ते तुम्ही. मित्र ओळखलं का हा वेल कशाचा आहे? हा वेल आहे वाटाण्याच्या शेंगाचा. साईड बाय साईड आपण या तुकड्यामध्ये हे बघा, हे सांगा काय ते. हे आहे तीळ. तीळ पण लावलेला आहे आपण. आणि ही आपली ज्वारी. भारी नाही आलेली एवढी, पण ठीक आहे. हे पाहू शकता चिंचा किती आल्या आहेत त्या तुम्ही. आणि अजून एक महत्त्वाचं ठिकाण दाखवतो जिथं आमच्या पार्ट्या होत्यात. हे पहा आमचं पार्टीचं लोकेशन. पार्टी म्हणजे फक्त खायची पार्टी. हां, हे लाकडं, लागणारं पाणी, ह्याच्यामध्ये सगळे मसाले असतात. आणि हे चिकन भाजण्यासाठी, तंदुरीसाठी आणलेलं आहे आपण. तर आपलं लोकेशन कसं वाटलं पार्टीचं नक्की सांगा कॉमेंटमध्ये. इथे नळ्या टाकून घेतल्या होत्या आणि वरून माती टाकली होती, जेणेकरून पावसाळ्यात पूर आल्यावर पाणी नळ्यात वाहून जाईल. पण परिस्थिती अशी झाली, नळ्या राहिला आणि मातीच वाहून गेली. तर इथं आपण 5-6 दिवसाखाली नवीन ऊस लावला आहे, पाहू शकता तुम्ही. कोणता ऊस लावला आहे तर जात आहे 8005 आणि सरी आहे 5 फूट, पाहू शकता तुम्ही. हे पहा आपले आंबे. हे बघा रामफळ आंबे, रामफळ. ह्याच्यामध्ये सगळे हे जे आंबे आहेत ते सगळे आंबे केशर आहेत. हे बघा जांभळाचं झाड, पपईचं झाड, पाहू शकता तुम्ही कसे आहेत आपले आंबे. हे ऊसाच्या कांड्या उघड्या पडल्यात, हे झाकणं महत्त्वाचं असतं. उघडे राहिले तर ऊस फुटत नाही.
हा बघा गावरान आंबा आहे आपला. लय गोड आहे आंबा खायला. पाण्यासाठी पाय सोय केलेली आहे इथं. जस्ट 3 ते 4 दिवसाखाली ऊस गेलेला आहे. आपल्याला पाचट लांब सारून पेटवायचा आहे, कारण जवळ ठेवलं तर आपल्या आंब्याला हाय लागेल, म्हणून ते आपल्याला लांब सारायचं आहे पाचट. त्याच्यामुळे थांबलेलो आहोत आपण. हे पहा, हे 2 आंबे आहेत. एक नीलम आहे आणि एक गावरान आहे. पाहू शकता. हा गेल्या वर्षी लावलेला आंबा आहे, मी लावला होता. हे पण पाहू शकता. कसे वाटले आमचे आंबरे नक्की सांगा कॉमेंटमध्ये, आम्हाला ऐकायला आवडेल. पुढे चला, आता तुम्हाला मी ज्वारी दाखवतो. हे पाहू शकता आपली ज्वारी. हे पाहू शकता ज्वारी ओलच दिसते, म्हणजे भिजवलेली ज्वारी आपली वडिलांनी आमच्या. आणि हे पाहू शकता सगळं पडीक रान आहे. हां आपलंच आहे. पण हे पावसाळ्यामध्ये या रानामध्ये काहीच करता येत नाही आपल्याला. टोटल पाणी असतं या रानामध्ये. कोणते सोयाबीन बाकीच कोणते पीक येत नाही. त्याच्यामुळे आपण आता ह्याला ह्याची थोडीशी मशागत करून इथं ऊस लावणार आहोत आपण. आणि पुढे एका ठिकाणी विहीर घ्यायचं ठरलं आहे. तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर तो पॉईंट दाखवेल. तर हे बघा, हे पॉईंट घ्यायचं ठरलं आपल्या विहिरीचा. आसपासचं लोकेशन पहा. अगं गप 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 घराने. चल, हॅलो मन, हॅलो मन, हॅलो मन. इथं पण ऊस लावला होता. ऊसात काने लय मोठी झाल्यामुळे काढून टाकला ऊस आपण. हा सध्या पडीक ठेवलंय. आपण यावर्षी तर ऊस लावणार. पांड्या, पांड्या, काय करतोय एकटा तू रानात? काय करतोय? बसलाय, बसलाय. आमच्या शेताचा रखवालदार, अत्यंत इमानदार कुत्रे, अत्यंत खूप इमानदार कुत्रे. सोलर येऊन पडलेले. तर चालेल मित्रांनो, मला सांगा आपल्या शेतातला व्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. काय इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता असेल तर नक्की सांगा. आपण इथपर्यंत बघितलं असेल तर धन्यवाद. आपला आभारी आहे.